अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. अधिक मास चालू आहे. अधिक मासमध्ये तुम्ही जर ही सेवा केली तर तुमचं आयुष्य नक्कीच छान होणार आहे. सगळ्यात स्वामींची उच्च कोटीची सेवा मानली जाते. घरात तुमचं कोणी ऐकत नसेल, तुमचं मूल चिडचिड करत असेल किंवा त्याला शांत होण्यासाठी नजर बाधा झालेली असेल, तुमचं कोणी ऐकत नसेल किंवा मग काही गोष्टी व्यसन मुक्त होण्यासाठी म्हणजे तुमचा आता नवरा किंवा कोणी घरात दारू पित असेल, त्या सगळ्या गोष्टींसाठी सगळ्यात स्वामींची उच्च कोटीची सेवा म्हणजेच तारक मंत्राची सेवा. माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना तारक मंत्र हा माहीतच आहे. तारक मंत्राची जेव्हा सेवा करत असतो ना, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यातून निघून जातात आणि महाराज त्याची प्रचिती सगळ्या स्वामी भक्तांना देत असतात आणि बऱ्याच जणांना याचे अनुभवही आलेले असतील. अधिक महिना चालू आहे. अधिक महिन्यामध्ये आपण विष्णू भगवानांच्या सेवेसोबत आपल्याला आपल्या गुरूंचीही सेवा करणं तितकंच गरजेचं आहे. म्हणून नक्कीच तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमचा मुलाला किंवा मग मुलीला जे कोणी तुमच्या घरात चिडचिड करत असेल, नेहमी नजरबाधा झालेली असते, नेहमी संध्याकाळीच्या वेळेस मुलं नेहमी चिडचिड करतात किंवा मग त्यांना बरं वाटत नाही, अस्वस्थ वाटतं, अशा सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही तारक मंत्राची ही सेवा करून बघा. तुमचं कोणी ऐकत नसेल किंवा मग तुमच्या घरामध्ये जर तुमच्या घरावरती नेहमी भांडण होत असतील, कटकट होत असेल, घरात नेहमी नकारात्मक ऊर्जा होत असेल, तर तुम्ही ही सेवा नक्कीच करून बघा. महाराजांची सेवा करत असताना सगळ्या प्रचिती अनुभव तर नक्कीच येतात. काही जणांना येत नसतील किंवा काही जणांना आलेल्याही असतील. ज्यांना येत नसेल त्यांनी महाराजांनी आपल्यासाठी काहीतरी चांगलं केलेलं आहे, त्यासाठी आपल्याला महाराज नक्कीच चांगल्या गोष्टीसाठी आपल्याला नक्कीच अनुभव देत असतात. ती वेळ यावी लागते आणि जेव्हा ती वेळ येते महाराज भरपूर देत असतात, हे नक्कीच लक्षात ठेवा. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला आता अधिक मास चालू आहे. अधिक मासमध्ये तुम्हाला 11 दिवसांची तारक मंत्राची सेवा करायची आहे. तर 11 दिवस तुम्ही काय करायचं, तुम्ही दिवसभरातून कधीही सेवा करू शकतात. जर तुमच्या घरामध्ये लहान मुलासाठी, नवऱ्यासाठी किंवा चिडचिड करत असतील त्या लोकांसाठी, कोणाला आजारपण असेल, सगळ्या गोष्टींसाठी सगळ्यात महत्त्वाची सेवा आहे. तुम्हाला 11 दिवसांची ही सेवा करायची. 11 दिवस आपला 11 वेळेस रोज हा तारक मंत्र म्हणायचा आहे. तुम्हाला एक छोट्या ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि ते पाण्यामध्ये जेव्हा आपण देवासमोर मांडणी वगैरे काही करायची गरज नाही. ज्या ठिकाणी तुम्ही संध्याकाळी दिवाबत्ती अगरबत्ती लावायची, दिवा अगरबत्ती लावल्यानंतर तुम्ही कोणत्याही वेळेस कोणत्याही टायमात तुम्ही ही सेवा करू शकतात. तारक मंत्र आपण बोलायचं आहे. तर देवासमोर आपण बसायचं. देवासमोर बसल्यानंतर ज्यावेळेस सेवा चालू करू त्यावेळेस तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आणि त्याच्यानंतर तुम्हाला एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यावरती आपल्याला ते पाणी तुम्ही खाली ठेवा किंवा देवाऱ्यासमोर ठेवा किंवा मग पाठवरती करून तुम्ही ठेवलं तरी चालणार आहे. तुम्हाला जसं शक्य असेल तसं तुम्ही करा. तुम्हाला ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यावरती हा समजा ग्लास आहे आणि ग्लासवरती तुम्ही असा ठेवला आणि त्याच्यावरती तुम्हाला उजवा हात ठेवायचा आहे. उजवा हात ठेवून आपल्याला तारक मंत्र बोलायचा आहे. तारक मंत्र तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी, हा निशंक होय निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. हा आहे स्वामींचा तारक मंत्र. तुम्हाला गुगलला पण भेटून जाईल किंवा यूट्यूबला पण भेटून जाईल. नंतर तुम्ही PDF काढून आणि रोज तो पठण करा, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. 11 वेळेस तुम्ही काय करायचं, मग उजवा हात ठेवला. उजवा हात ठेवल्यानंतर 11 वेळेस तुम्ही तो तारक मंत्र बोलायचा आहे. आणि ही सेवा तुम्ही समजा पहिल्या दिवशी ज्या टायमात केली असेल तोच टाईम तुम्ही 11 दिवस ठेवा आणि 11 दिवसानंतर तुम्ही 11 वेळेस तुम्ही तो, म्हणजे आज तर सुरुवात केली, आज तुम्ही 11 दिवस 11 वेळेस तो मंत्र बोलायचा आहे आणि अशीच सेवा ही 11 दिवसांची करायची आहे. रोज आपल्याला तारक मंत्र हा 11 वेळेस बोलायचा आहे. ही साधी सोपी सेवा आहे आणि एकदम प्रभावी सेवा आहे. हा तारक मंत्र चालू करण्याच्या आधी तुम्ही एकदा श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचं जप करून आणि मग तुम्ही ही सेवा चालू करायची आहे. ही सेवा खूप प्रभावशाली आहे. बऱ्याच जणांना ही सेवा नक्कीच अनुभव आलेला असेल आणि ह्या सेवेने तुम्हाला खूप जास्त प्रचंड प्रचितीही आलेली असेल. आणि तो तारक मंत्र संपल्यानंतर तुम्हाला ज्यांना आजारी असतील, जे चिडचिड करत असतील, तुमचा मुलगा नेहमी आजारी, नजरबाधा ह्या सगळ्या गोष्टी होत असतील, तर तुम्ही त्या मुलांना किंवा ज्या घरामध्ये तुम्हाला चिडचिड करत असतील, काही त्रास असेल, काहीही असेल,
घरात निगेटिव्ह एनर्जी असेल तर तुम्ही घरामध्ये ते पाणी रोज नकारात्मक ऊर्जा तर तुमच्या घरात प्राप्त झालेली असेल तर तुम्ही त्या घरामध्ये प्रत्येक ठिकाणी ते पाणी फक्त टॉयलेट बाथरूम सोडून प्रत्येक कोपऱ्यांमध्ये किंवा शिपडून म्हणजे आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जाही निघून जाते. आणि जर तुमच्या घरामध्ये तुम्ही सगळ्यांनाही प्यायला दिलं तरीही चालणार आहे. कोणी दारू पित असेल, कोणी चिडचिड करत असेल, कोणीला नजर बाधा झालेली असेल, आजारी पडलेले असेल, तर सगळ्यात जास्त प्रभावी सेवा ही तारक मंत्राची आहे. तारक मंत्र हा स्वामी महाराजांनी आपल्यासाठीच केलेला होता, म्हणून ही सेवा खूप छान आहे. नक्कीच आवर्जून करून बघा. आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.